काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. आज कबूतरखान्याविषयी जैन मुनींनी दादरच्या योगी सभागृहामध्ये मोठी धर्मसभेचं आयोजन केलं होतं. मोठी बैठक त्यांनी घेतली आणि जनदूत पार्टी आम्ही तयार करू असं सुद्धा म्हटलेलं आहे. शांतीदूत पार्टी अशी सुद्धा ते उघडणार आहेत आणि महानगरपालिका निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली. काय म्हणाल? नाही, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि कोणीही कुठलाही पक्ष जर काढत असेल आणि पक्षाची घोषणा करत असेल आणि येणाऱ्या कालामध्ये निवडणुका लढण्याची तयारी दर्शवत असेल तर स्वागतच आहे. त्याच्यात लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला, प्रत्येक लोकांना अधिकार आहे निवडणुका लढवण्याचा आणि पक्ष काढण्याचा. आता समर्थन कोण देईल, किती देईल, आता ते समाजावर निर्भर आहे. परंतु ज्याप्रमाणे जैन समाजाच्या सोबत एकच्या पाठीमागे एक घटना या मुंबई शहरामध्ये घडलेली आहे. त्यांच्या मंदिरच्या डेमोलिशन करण्याचा विषय असो, कबूतरखान्याचा विषय असो, अनेक दुसरा त्यांचा धार्मिक विषय असो, सरकार ज्याप्रमाणे वागली पाहिजे, ज्याप्रमाणे सरकारनी त्याच्यावर आपलं मत व्यक्त केला पाहिजे, त्यांना विश्वासात घेतला पाहिजे, तशा प्रकारच्या होत असलेला कुठेही दिसून आला नाही. म्हणून या जैन समाजामध्ये खूप नाराजगी आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल. जैन मुनी म्हणतायत की आमच्यामुळेच फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत. सरकारनं धोका दिला असं म्हणावं मग या सगळ्या बैठकीनंतर? आता त्या जैन मुनींनी काय बोललं ते मी काय बघितलेलं नाही आहे. परंतु गेल्या 2014 पासून परंपरागत हा समाजाचा मतदान जर आपण विश्लेषण केलं तर भारतीय जनता पक्षालाच मिळत होता. परंतु त्यांचं मत घेऊन सत्यामध्ये यायचं आणि त्या समाजाला जे विषय वेळोवेळी येत असतात त्या विषयावर गंभीरपणे लक्ष घालायचं नाही, हा दिसून आलेला आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता मुंबई महानगरपालिका आहेत, काँग्रेसची नेमकी तयारी कशी? आणि याला धरून दुसरा प्रश्न आहे की निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत. काँग्रेसची नेमकी भूमिका काय? कारण यामध्ये राज ठाकरेंना पण घेऊन जावं असं संजय राऊत म्हणतात. मुंबई असो, महाराष्ट्र असो, लोकल बॉडीच्या जे निवडणुका आहे त्या निवडणुकाची तयारीमध्ये काँग्रेस पक्ष मजबूतीने लागलेला आहे आणि आमची आता 2 दिवसामध्ये पॉलिटिकल अफेअर समितीची बैठक आहे. येणाऱ्या कालामध्ये काय रोडमॅप असेल, कसा जायचं आहे, कसा ह्या निवडणुकामध्ये लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये कशा प्रकारची भूमिका घ्यायची आहे त्या विस्तारपूर्वक त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि त्या समितीमध्ये निर्णय होणार आहे. निलेश घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये, त्याच्या भावाला शस्त्र परवाना प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर येते. रोज नवनवे खुलासे होतात. निलेश घायवळ याला आता पुणे पोलीस भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करतात. कसं पाहता याकडे? ते भारतातून बाहेर गेला कसा? सर्वप्रथम विषय तो आहे. जो एक आरोपी आहे तो आरोपी भारतातून, महाराष्ट्रातून बाहेर कसा गेला तो, आणि आज आणण्याची तत्परता दाखवतायत पोलीस, तर हे गेल्या कसा? प्रश्न हे आहेत. जबाबदार कोण आहे? त्याची जबाबदारी कोणीतरी फिक्स केली पाहिजे सरकारने. नक्कीच एक महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे असं बोललं जात आहे आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला देखील दिल्या जातील. तुम्ही तयार आहात त्यासाठी? नाही, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत प्रत्येक क्षेत्रामध्ये संपूर्ण मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष मजबूतीने चुनाव लढावा. प्रत्येक नेते तयार आहेत. आम्ही सगळे एकजुटीने येणाऱ्या कालामध्ये ह्या निवडणुकाच्या समोर जाणार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये एक काळ होता जेव्हा विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा होता महानगरपालिकेमध्ये. आता तशी परिस्थिती दिसत नाहीये. त्यामुळे किती जागा काँग्रेस निवडून येईल असा विश्वास आहे तुम्हाला? हे बघा, विधानसभाच्या जर निकालबद्दल तुम्ही बोलायला गेला तर तो निवडणुकामध्ये काय झालेला आहे या राज्यामध्ये, राहुल गांधीजींनी 2-2, 3-3 वेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवून दिलेला आहे. या राज्यामध्ये या देशाच्या लोकांच्या मतदारांची मताची चोरी कशी होतोय आणि महाराष्ट्रामध्ये कसे होऊ शकलेली आहे, कशा होऊ शकते, त्याच्यावर स्पष्टपणे भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. निवडणूक आयोग आज उत्तर द्यायला तयार नाही आहे. निवडणूक आयोगाचं उत्तर, जे प्रश्न निवडणूक आयोगाशी आज विरोधी पक्ष नेते आमचे राहुल गांधीजी करतायत त्याच्या उत्तर भारतीय जनता पक्षाचे नेते देत आहेत. तर हे सगळे नुरा कुस्ती आहे. या लोकांची
जे निवडणूक आयोग असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, भारतीय जनता पक्षाने नेहमी जे एजन्सीज आहे हे आपली देशाची, निवडणूक आयोग असो किंवा दुसरी जे इंडिपेंडंट एजन्सी असो, या एजन्सीचा दुरुपयोग करण्याचं काम या देशामध्ये 2014 पासून जोरात सुरू आहे आणि या देशाच्या लोकांना कळलेलं आहे. आणि बिहारमध्ये लोक मताधिकार यात्राच्या माध्यमातून राहुल गांधींनी जागोजागी हा विषय मांडलेला आहे. भारताची सरकार जो आहे, केंद्रीय जे सरकार आहे, हे सरकार ह्याच्यावर भाष्य करायला तयार नाही आहे. एवढा मोठा आरोप देशाचे पुरावे सहित देशाचे विरोधी पक्ष नेते प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. पण भारतीय सरकार, आपली BJPची जे सरकार आहे, मोदीजींची जे सरकार आहे, ते त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. शेवटचा प्रश्न आहे, आज अंबरडा मोर्चा सुद्धा काढलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये. याकडे कसं पाहता? इम्तियाज जलील यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे या मोर्चाला. ठीक आहे, शेतकऱ्यांचा जो विषय आहे खूप गंभीर विषय आहे. आज ज्याप्रमाणे संभाजीनगरमध्ये मोर्चा शिवसेनातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काढलेला आहे, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे अनेक सामाजिक लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाने सुद्धा जागोजागी वेळोवेळी मागणी केलेली आहे. राज्यपाल महोदयाशी पण मागणी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा मागणी केलेली आहे की राज्याचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई दिली पाहिजे. ते काँग्रेस पक्षाची भूमिका शेतकऱ्यांसोबत स्पष्ट आहे. आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आहे. या भेटीकडे नेमकं कसं पाहता? आणि बऱ्याचशा चर्चा आहेत की ठाकरेंच्या शिवसेनेची राज ठाकरेंसोबत युती होणार आहे का? पण आता एकाच व्यासपीठावर ते दोघं आहेत, त्यामुळे राज ठाकरे हे योग्य व्यासपीठ निवडण्याच्या तयारीत आहेत का, अशी पण चर्चा आता रंगू लागलेली आहे. आता त्याचं उत्तर तेच देऊ शकतायत. परंतु महाराष्ट्राची जे राजकीय पृष्ठभूमी राहिलेली आहे, सामाजिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, असे कार्यक्रमामध्ये प्रत्येक पक्षाचे नेते एक सोबत येत असतात. ही आपली जुनी परंपरा आहे. त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन हरीशचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.